मित्रांनो, थोडा वेगळा व्हिडिओ बनवतो हा मी. काही मुलींचे मी फॅक्ट चेक केले, म्हणजे मुली कशा वागतात किंवा कशा मुलांची निवड करतात त्याबद्दल मला तुम्हाला बोलायचं होतं. आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याच बोलणार आहे, काही वेगळं असं बोलणार नाही. म्हणजे बऱ्याचदा मी बघतो जे मुलं आहेत, जे दारू पिणारे असतील किंवा तुम्ही बोला जे चीट करणारे असतील किंवा धोका देणारे असतील किंवा यूज अँड थ्रो करणारे असतील, मला जे म्हणायचं आहे ते, त्या मुलांचं मुली बऱ्याचदा निवड करतात. आणि जे चांगली मुलं आहेत, जे घर सांभाळतात किंवा बोलतात ना, ज्यांना लग्न करायचं आहे किंवा चांगल्या म्हणजे आजीवन निर्माण करायचं आहे मुलींसोबत, त्या मुलीसोबत, तशा मुलांना ह्या ज्या मुली आहेत ना, त्या रिजेक्ट करतात किंवा ब्लॉक करतात असं बोलू. ह्यांना चांगल्या मुलांचे पण मेसेज येतात आणि काही खराब मुलांचे पण मेसेज येतात. पण बऱ्याचदा हे लोकं जे चांगले मुलं असतात त्यांना ब्लॉक करतात आणि बऱ्याच वेळेला ह्या मुली फसतात आणि मुलांबद्दल वेगळंच नेरेटिव्ह तयार करतात, एक निगेटिव्ह नेरेटिव्ह तयार करतात. आणि मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की तुम्ही चांगल्या मुलांची निवड करा. तुम्ही लांब कशाला जाताय? आता मध्येच स्मृती मंथनाचं लग्न मोडलं, उद्या लग्न होतं आणि आज मोडलं, तर तुम्ही बघितलं तर का त्या मुलाने चीट केलं. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्या मुलांची निवड करा. तुम्ही एवढ्या वर्ष रिलेशनमध्ये राहता, तुम्हाला समजत नाही का या गोष्टी? या बऱ्याच गोष्टी आहेत. मला तो सांगतो ना, हे फॅक्ट चेक केलं मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलांना लग्न करायचं आहे किंवा आपण बोलतो ना ऑफिशियल लग्न असतो, ते लग्न करायचं, अशा मुलांना मुलीच भेटत नाही किंवा त्यांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो आहे, म्हणजे रिजेक्शन मिळतो आहे. आणि जे फेक रिलेशनवाले पोरं आहेत किंवा जे खोटं रिलेशन बोला किंवा ज्यांना यूज अँड थ्रो करायचं आहे, अशासाठी बरेच ऑप्शन तयार आहेत किंवा ते एक रिलेशनमधून दुसऱ्या रिलेशनमध्ये जातात. पण अशासाठी मुली तयार आहेत. तर मला हे सांगायचं होतं की बऱ्याच वेळेला मुलींची निवड चुकते असं मी म्हणेल. काही मुलं खराब नसतात, बरेच चांगले मुलं आहेत, सिंगल मुले आहेत जे स्वतःची फॅमिली बघतात. पण बोलतात ना, अशा मुलांना मुली भेटत नाही. तर हे सगळं चाललं आहे. मला एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची होती. जर तुम्ही एका मुलावर प्रेम करताय किंवा एका मुलीवर प्रेम करताय आणि त्यांच्याजवळ त्यांचं जर तुमच्यासोबत लग्न होत नसेल, तर मला असं वाटतंय तुमचा होणारा जो नवरा आहे किंवा जी बायको आहे तिला तुम्ही फसवताय. सिंपल गोष्ट आहे, तुम्ही फसवताय. आणि तुम्ही एवढे 2-2 वर्ष रिलेशनमध्ये राहता, तुम्हाला माहिती असलं पाहिजे तो मुलगा कितपर्यंत आपला साथ देऊ शकतो किंवा कितपर्यंत ती व्यक्ती साथ देऊ शकते. हे सिंपल गोष्टी आहे, समजतं. 5 दिवसात समजतं, तर 1-2 वर्ष खूप लांब आहे. तुम्ही बघितलं असं स्मृती मंथनाचं, तर समजलं पाहिजे, शिकलं पाहिजे, यातून काहीतरी घेतलं पाहिजे. मी एवढंच म्हणेन.